नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पैशाच्या व्हायब्रेशन बद्दल. कसं रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी आपलं पैशाचं व्हायब्रेशन लो करतात, डाऊन करतात आणि कसं आपण ह्या गोष्टीला बेटर करू शकतो. आणि श्रीमंत होण्यासाठी 5 एक महत्वाचे उपाय आपण डिस्कस करणार आहोत. कुठल्या चुका आहेत ज्या टाळायला पाहिजे रोजच्या जीवनामध्ये, कारण हे उपाय मी स्वतः करून बघितलेत आणि लाईफमध्ये चेंजेस मी स्वतः अनुभवलं. नमस्कार, मी आहे मीनाक्षी. तर आपल्याला माहिती आहे सकाळी उठल्यापासून अफर्मेशन तुम्ही म्हणता आय एम रिच, आय एम रिच, आय एम रिच ना. नंतर जेव्हा एक्झिक्युशनचा टाइम येतं, म्हणजे सकाळी तुम्ही सुरुवात केली, दूध आणायला गेला, ठीक आहे, तर तुम्ही बघताल की अरे यार आज दूध महाग झालं, ओहो है ना, पैसे जास्त लागले. पटकन आपल्या डोक्यात न कळत येतात, कारण ते व्हायब्रेशन आपल्या सबकॉन्शियस मध्ये ऑलरेडी बसलेलं आहे. पेट्रोल भरायला गेलो, काल एवढं होतं, आज परत वाढलं. ऍपल वगैरे घ्यायला गेलात, भाजी घ्यायला गेलात, तुम्ही 2 रुपयासाठी, 5 रुपयासाठी, 10 रुपयासाठी, जसं फॉर एक्झाम्पल 200 रुपये किलो जर ऍपल आहे है ना, तर विचारणार त्याला आणि त्याला म्हणणार अरे 200 रुपये किलो, आता तर मागच्या महिन्यात 150 होतं, असं कसं काय वाढलं. आणि मी 150 नाही, मी तेवढं नाही देणार आहे, मी 180च देणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही 20 रुपये वाचवण्याच्या चक्करमध्ये काय करताय, तुमचं व्हायब्रेशन लो करताय. तुमच्या सबकॉन्शियस मध्ये काय चालू आहे, म्हणजे लॅकची एनर्जी, कमतरतेची एनर्जी किंवा कमी आहे. ठीक आहे, तर हे पैशाशी कमी ह्या गोष्टींना तंत्र जुडतं आणि त्यामुळे आपण सबकॉन्शियसली असं मॅनिफेस्ट करतो आणि सबकॉन्शियस तसंच आपल्याला दाखवणार ना, तो कमतरतेची भावनाच नेहमी दाखवणार आणि तो सॅटिस्फॅक्शन किंवा फुलफिलमेंट कडे जाणारच नाही. ठीक आहे, हे बघा, पैशाच्या मेन ना 2 एनर्जी असतात. ठीक आहे, एक खर्च आहे, एक इन्कम वाढवायचा आहे. ह्या 2 एनर्जी आहेत. तर आपण काय करतो माहितीये का, खर्च 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 खर्चकडे तुमची एनर्जी देत आहे. ठीक आहे, तर एनर्जी तुमची डायव्हर्ट होते. असं झाडासारखं समजा. ठीक आहे, हे जे आहे एनर्जी तुमची झाडासारखी आहे. ठीक आहे, ज्याला खत पाणी देणार ते ग्रो करणार है ना. तुम्ही खर्चाला खत पाणी देताय. यू आर नॉट थिंकिंग अबाउट अपॉर्च्युनिटी, यू आर नॉट थिंकिंग अबाउट की कसं या गोष्टीला बेटर करायचं आहे. ठीक आहे, हे होणारच आहे. म्हणजे घराचं रेंट झालं किंवा दूध झालं, भाजी झाली, हे तर घ्यायचंच आहे. पण म्हणजे जे आहे तेवढेच पैसे द्यावे पण लागतात आपल्याला. 5 रुपये 10 रुपये वाचवले तरी पण तुम्ही तुमची किती मेंटली तुम्ही किती ड्रेन आउट झालात किंवा डिस्टर्ब झालात ह्याचा तुम्हाला अंदाज लागत नाहीये. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या खर्चावरची एनर्जी काढून आपल्याला इन्कम वरती आणायचं आहे. ठीक आहे, आजचं युग असं नाहीये की तुम्ही 9 to 5 जॉब करणार, नॉर्मल राहणार आणि नॉर्मल आयुष्य जगेल, असं नाहीये. मल्टिपल अर्निंग सोर्स तुम्हाला विचार करावा लागेल. कसं माझं इन्कम वाढवायचं आहे, कसं गोष्टी बेटर करायचं आहे, कसं स्वतःच्या कौशल्यावरती मी जास्त भर देऊ है ना, की काय मी नवीन शिकू का, घरात बसून मी काय करू शकतो का, ह्या गोष्टीकडे तुम्ही एनर्जी तुमची द्या, तर तसे रास्ते किंवा मार्ग ओपन होतील. ठीक आहे, कंटिन्युअसली डोक्यामध्ये पाहिजे की मला ना फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. व्हॉट इज एक्झॅक्टली फायनान्शियल फ्रीडम? फायनान्शियल फ्रीडम म्हणजे मला विचार नाही करावा लागणार हे गोष्ट करायच्या आधी है ना, मी करू का नको, देऊ का नको, बँक अकाउंट मध्ये एवढे आहेत का नाही है ना, ह्या गोष्टी डोक्यामध्ये येतात. तर दिस इज कॉल्ड फायनान्शियल फ्रीडम. तर तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस मध्ये हे टाकायचंय की मला फायनान्शियल फ्रीडम येत आहे, एवढे पैसे जात आहेत, तेवढे येत आहेत पण माझ्याकडे. ठीक आहे, येणं महत्वाचं आहे. जाणं ते तर जाणारच आहे. तो आजकालचा युग असा नाहीच. मी खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे. ऑनलाईन शॉपिंग आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आपले पूर्वज जे होते, म्हणजे माझे आई वडील म्हणा, आजी आजोबा म्हणा, त्यांच्याकडनं बँकेत किंवा घरामध्ये पण एवढी एवढी कॅश असायची की ₹1,00,000 ₹2,00,000 दिस इज नॉर्मल. ठीक आहे, पण आताचं युग तसं नाहीये. तुम्ही त्या गोष्टी आत्तामध्ये इम्प्लिमेंट नाही करू शकत. ओके, सो तुम्हाला काय करायचं, जाणार तर आहेतच. ठीक आहे, कलियुग आहे, महागाई वाढली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे होणारच आहे. तर अर्निंग वाढवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मल्टिपल अर्निंग सोर्स ठेवा, सगळ्यांनी ठेवा. हे मी सगळ्यांना सांगत असते, कारण एका गोष्टीवर, एका स्किलवर तुमचं आयुष्यभराचा निर्वाह नाही होणार. पहिलेचे लोक की चादर देख के पैर फैलाना चाहिए, राईट. तर आताच तसं नाहीये. आता कसं आहे, तुम्ही चादर तुमची मोठी करा. ठीक आहे, तुमच्याकडे तेवढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तेवढं शिकण्यासारखं आहे. AI आलेला आहे आणि बाकी युट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत ना. युट्यूबवरती येऊन लोकांनी किती पैसे कमवलेत. ठीक आहे, तसे ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहेत. स्वतःला बघा.
की मी अजून काय करू शकतो, वेगळं काय करू शकतो, ज्यांनी आय फील सॅटिस्फाईड. आणि जे रोजचे खर्च आहेत ना, ते देताना थोडं व्हायब्रेशन आपलं हाय व्हायब्रेशन ठेवा. 708 इज अ मनी अट्रॅक्शन नंबर. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या गुगल पे, फोन पेचा पण ठेवू शकता इफ यू वॉन्ट. ठीक आहे, तर 708 ऍटलिस्ट, किंवा मनामध्ये ना तुम्ही जेव्हा पेमेंट करताय, रूम रेंट देताय किंवा बाकीच्या गोष्टी करताय, तर तुम्हाला 708 5 वेळा है ना बोलायचं. आणि बोलून तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं, हे जे पैसे चाललेत हे डबल होऊन माझ्याकडे येतील, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण. ठीक आहे, आपण काय करतो, एक तर आपल्या सबकॉन्शियसली स्वतःला सांगतोय की हे जातात, हे डबल होऊन माझ्याकडे येतात, बिकॉज आपण एखाद्या एनर्जीवर, एखाद्या गोष्टीवरती इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, आपण असं निगेटिव्ह गोष्टीवरती, हे बघा, खर्च करा मी म्हणते तुम्हाला, पण असं नाही की तुम्ही क्लबमध्ये जाऊन खर्च करताल, ड्रिंक करताल, नेगेटिव्ह गोष्टींकडे नका करू. मी तर नेहमी म्हणत असते लोकांना की तुम्ही ना पैशाला लक्ष्मी म्हणूनच संबोधा. ठीक आहे, लक्ष्मी आहे ती, आणि त्याचा मग आपण उपयोग कसा करणार? लक्ष्मीला जाऊन तुम्ही बारमध्ये देणार आहे का? नाही देणार, ऑफकोर्स, है ना. स्वतःवरती खर्च करा, लक्झरीवरती खर्च करा. शुक्र मजबूत होतो जेव्हा तुम्ही खुश असता, जेव्हा तुम्ही चांगले कपडे घालता, जेव्हा तुम्ही चांगलं फील करता आतून, त्यावेळेला लक्ष्मी खुश होते. ओके, शुक्र चांगला होतो तुमचा. तर ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आता मी अशी लिस्ट बनवली आहे 5 गोष्टींची, ज्या गोष्टी करून आपण आपल्या आयुष्यामध्ये श्रीमंतीकडे एक पाऊल पुढे जाऊ शकतो, किंवा समाधानाकडे. श्रीमंती म्हणजे असं नाही की करोड रुपये झाले, ज्यांच्याकडे करोड रुपये ते पण अनसॅटिस्फाईडच आहेत, त्यांना पण अजून पाहिजे. तर आपल्याला समाधान कसं भेटेल ते आज आपण डिस्कस करणार आहोत. 5 गोष्टी कुठल्या तुम्हाला स्वतःमध्ये चेंजेस करायच्या, त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर पहिली गोष्ट, तुम्हाला ना पहिला मी बोलले जसं, छोट्या छोट्या गोष्टींना खर्च करताना मागे पुढे बघू नका, ऍटलिस्ट डेली यूजच्या तरी. कारण हे खूप मोठं निगेटिव्ह सबकॉन्शियस माइंडला वायरिंग करतं की डेली यूजचं आहे ना, पेट्रोल, अरे यार पेट्रोल महाग झालं, अरे यार देश तर लुटत चाललाय है ना, महागाई एवढी वाढत चालली, ते होणारच आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटलं नाही वाटलं काही झालं, आणि ते द्यायचंच आहे ना, मग निगेटिव्हिटी नाही का. ठीक आहे, लंडनला जाताल तर अजून जास्त महाग आहे. ठीक आहे, मुंबईला जाताल तर अजून जास्त महाग आहे. मी उत्तराखंडला आले तर इकडे थोडंसं नॉर्मल आहे, पण इकडच्या लोकांना ते महागच वाटतंय ना, कळलं. तर असं प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं जे काय आहे ते स्टँडर्ड सेट असतात. ठीक आहे, सो कुठेही गेला तुम्हाला त्या त्या ठिकाणचं जास्तच वाटेल. ठीक आहे, तर ते थोडंसं माइंडसेट तुम्हाला चेंज करायचंय, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, स्वतःवरती इन्व्हेस्ट करा, स्वतःच्या कपड्यावरती, स्वतःला चांगलं फील करण्यासाठी, पॅम्पर करण्यासाठी. की किती छान वाटतंय ना, किती कॉन्फिडंट वाटतंय की मी एवढ्या मोठ्या ठिकाणी चाललोय, मी एवढ्या मोठ्या घरात राहतोय, मी एवढं, तर ते हॅपीली है ना, त्या गोष्टीला जे काय स्पेंड करताय तुम्ही ते. आणि स्वतःवरती बेसिकली इन्व्हेस्ट करा. ठीक आहे, स्वतःच्या स्किलवरती, ज्याने तुम्ही 4 पैसे अजून घालवताल. हा कोर्स एवढा महाग आहे ते म्हणण्यापेक्षा ना, तुम्ही त्यांनी खूप गोष्टी शिकताय, माहिती करून घेताय, आणि त्याचा उद्या तुम्ही उपयोग करून घेऊ शकता तुमच्या आयुष्यामध्ये, तर वाय नॉट. ठीक आहे, तिसरी गोष्ट म्हणजे जेलस फील करू नका. ओके, कारण मनी एनर्जी आहे. ठीक आहे, आणि तुम्ही काय करताय, जर बाजूवाल्यांनी गाडी घेतली, यार यांनी पण गाडी घेतली, कसं काय ह्या लोकांना भेटतं काय माहिती, तुम्ही काय करताय, नेगेटिव्ह एनर्जी है ना वाढवताय. ते नाही करायचंय तुम्हाला. ओके, जेलस बिलकुल फील नाही करायचंय. ह्याच्या आयुष्यात प्रगती झाली, देवा माझ्या पण आयुष्यात अशीच प्रगती कर, हे इंटेन्शन ठेवा कुणाच्याही बद्दल. ठीक आहे, तिने हे नवीन घेतलं, तिने हे नवीन घेतलं, तिने एवढाचं हे घेतलं, गॉसिपिंग करू नका. यू आर वेस्टिंग युअर एनर्जी इन दॅट. ओके, आजकाल तर कमी झाले, पण पहिल्याच्या मला आठवत आहे की लोक तशी होती थोडीशी, माइंडसेट तसा होता की या बाईने एवढाचा हार घेतला, तेवढाचा हार घेतला, हे केलं ते केलं, आहे ना. ह्या गोष्टी नाही करायच्या. ठीक आहे, तिच्या बरोबर झालंय, माझ्या बरोबर पण होऊ दे, हे म्हणायला पाहिजे. दुसऱ्यांच्या खुशीत खुश व्हा. बेसिकली आपण सगळे एनर्जेटिकली जोडलेले आहोत, आपण सगळे एकच ह्युमन बीइंग आहोत. ठीक आहे, तर आपण वेगळे वेगळे नाही आहे. तर त्या हिशोबाने लोकांना पण ट्रीट करायला सुरू करा. चांगलाच विचार करा. तुम्ही जेव्हा म्हणताल ना की सगळ्यांचं चांगलं होऊ दे, तर देव सुरुवात तुमच्यापासून करणार आहे. बिलीव्ह मी, दिस इज ट्रू. ओके, आणि चौथी गोष्ट जर आपण बोलायला गेलो तर तुम्ही देत जावा थोडं एक्स्ट्रा. ठीक आहे, जर म्हणजे एकतर किचकिच करायची नाहीये. जर तुम्ही ऑटोनी चाललात है ना, आणि तुम्ही किती, जर 80 रुपये झाले तर तुम्ही त्याला 100 रुपये द्या. दादा
चहा पाण्यासाठी राहू द्या, नेहमी देत असता असं 10 रुपये 5 रुपये एक्स्ट्रा, काही फरक पडत नाही. तुम्ही ते वाचून खूप मोठं काही करणार नाहीये, पण जर ती लोक तुमच्यासाठी तुम्हाला सेवा देतात ना, तुम्ही त्याचं मूल्य देताय त्यांना. ठीक आहे, जे आहे ती अमाऊंट द्या, त्याच्यासाठी किचकिच करू नका, आणि जर पॉसिबल असेल ना थोडंसं एक्स्ट्रा द्या. ओके, हे खूप मोठी ब्लेसिंग असते. पैसे तुम्ही ट्रस्ट मी, तुम्ही हे करायला सुरू करा आणि पैसे तुमच्या ना संपणार नाही. यू फील दॅट की यार पैसे संपवतच नाहीये. लोकांची ब्लेसिंग घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, ती लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. की तुम्ही 5 रुपये अननोईंगली, त्याला तर अननोईंगली भेटले ना एक्स्ट्रा पैसे, कोणी असं देत नाही, तर तो ब्लेसिंगच देणार आहे तुम्हाला. हे ब्लेसिंग कलेक्ट करत चला. आणि 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड. ठीक आहे, जे आहे त्या गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड फील करा. ठीक आहे, ग्रॅटिट्यूड म्हणजे आज माझ्याकडे 10 रुपये किंवा 1000 रुपये, त्या गोष्टीसाठी ना मी खूप थँकफुल आहे. ओके, मी लोकांसाठी करू शकतो, आणि देवानी मला ह्या कंडिशन मध्ये ठेवलंय, देण्याच्या कंडिशन मध्ये ठेवलंय, मी देऊ शकतो लोकांना, है ना. दिस इज व्हेरी व्हेरी बिग ब्लेसिंग. काही लोक असतात त्यांना हात पसरावे लागतात. ठीक आहे, काही लोक असतात ते देण्यासाठी त्यांना हे झालेलं असतं, म्हणजे जन्म झालेला असतो. ठीक आहे, तर ते देणाऱ्या जर ह्याच्यामध्ये आहात ना तुम्ही, तर तुम्ही ब्लेस्ड आहात, हे लक्षात ठेवा. ओके, हे देवाची ब्लेसिंग आहे, देवाची कृपा आहे, याच्यासाठी थँकफुल राहा. रोज है ना, शक्य असेल तर एक ग्रॅटिट्यूड नोट लिहित जावा देवाला, युनिवर्स. सबकॉन्शियस माइंड त्या हिशोबाने तुम्हाला पुढे 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 घेऊन जाणार आहे. ओके, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, एक ना खाण्यापिण्याची दान करायची थोडीशी सवय ठेवा. पहिल्याची माहिती आहे ना, आमच्या आजीच्या घरी असं असायचं, कोणी आलं की चहा पाणी घेतल्याशिवाय बाहेर नाही जायचं, किंवा जेवल्याशिवाय ते लोक बाहेर नाही जाणार आहे ना, अशा टाईपचं त्यांचं नेचर होता बेसिकली. ठीक आहे, आजकाल हे कमी होत चाललंय. ठीक आहे, आपण कुठे बाहेर गेलो तरी तू पैसे दे, तू पैसे दे, ह्या गोष्टी होतात. हे न करता कॉन्ट्री करा. ठीक आहे, पण ते नेगेटिव्हिटी ठेवू नका की हा माझं बिल भरेल, हा माझ्यासाठी हे करेल, हे व्हायला नाही पाहिजे. त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही हे पण करू शकता की अननोन पर्सन जे असतात रस्त्यावरती किंवा सिग्नलवरती, लहान मुलं आपल्याला दिसतात किंवा बायका आपल्याला दिसतात, पैसे देऊ नका, खाण्याची वस्तू नक्की देत जावं. हे पण एक ग्रॅटिट्यूडचा भागच आहे की आज मी ह्याला है ना हे देऊ शकलो, आणि त्याच्याकडनं ते ब्लेसिंग घेतले. देवा थँक्यू, तुम्हाला ह्या सिच्युएशन मध्ये ठेवले की मी कोणाला काही देऊ शकतो. हे पण फॉलो करणं अति 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 महत्वाचं आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या ना, तर सबकॉन्शियस माइंडमध्ये जे नेगेटिव्हिटी झाली आहे पैशाला घेऊन, है ना, कारण मॅक्सिमम लोकांच्या बरोबर असंच होतं. पैशा बाबतीत एनर्जी नेगेटिव्ह भरलेली असते माइंडमध्ये, म्हणून तुमच्याकडे पैसा येत नाही, पैसा टिकत नाही. ठीक आहे, ते चेंज करा. ओके, खूप जास्त असं डेस्पेरेट होऊ नका. ठीक आहे, तुम्ही जर एखाद्या माणसाला असं पकडून ठेवलं, धरून ठेवलं, त्याला नाही आवडणार. रिलेशनशिपमध्ये पण है ना, आपल्याला एक स्पेस द्यावं लागते आणि फ्री ठेवावं लागतं. तसंच महालक्ष्मीचं पण आहे, तुम्ही धरून ठेवताल ती तेवढी पळायचा प्रयत्न करणार आहे, निघून जाणार आहे. ठीक आहे, आणि अशा लोकांचं काय होतं, खूप धरून ठेवतात. त्यांचा मॅक्सिमम पैसा मी जो बघितलाय तो औषधांवरती खर्च होणार, हॉस्पिटलमध्ये खर्च होणार. ठीक आहे, बट तुम्ही जेव्हा हॅप्पी असता ना आतून, तर आपोआप तुमची हेल्थ चांगली राहणार आहे, चांगली अपॉर्च्युनिटी अट्रॅक्ट करणार आहे, पैसे वाढणार आहे, जात आहेत तेवढे येतात पण. दिस इज फॉर शुअर. लोन जर घेतलं असेल तुम्ही, मी जे अनुभव केलाय, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर जे 3 वर्षाचं लोन आहे मी 1 वर्षात फेडलंय. मी वेगळं काही करत नाहीये, पण आपोआप अशा अपॉर्च्युनिटी येतात, आपोआप अशा गोष्टी घडतात की ते लोन सुद्धा है ना, जे 3 वर्षाचं चालणार होतं ते 1 वर्षात संपलेलं आहे. हे इतकं पॉवरफुल आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे करून बघा. मी पण 6 वर्षापूर्वी असं म्हणू शकतो आपण की शून्यातून सुरू केलं. खूप गोष्टी घडल्या, खूप ठिकाणी फसवलं गेलं, खूप लोकांनी पैसे खाल्ले, दिले नाही, पण ना मला तसं नुकसान नाही झालं. माझ्या मनात असं नेगेटिव्हिटी नाही राहिली की एकाने एवढे पैसे घेतले, मला फ्रॉड केला आणि त्यांनी दिले नाही. तर माझ्या मनात असं नेगेटिव्हिटी नाही. असतील माझे तर माझ्यापर्यंत येतील, नसतील तरी पण दुसरीकडनं मी त्याच्यापेक्षा डबल कमवणार आहे, हे माझ्या डोक्यामध्ये वायरिंग सेट आहे. ठीक आहे, तर आपोआप त्या रिलेटेड अपॉर्च्युनिटी येत राहतात. हे करून बघा. इट्स व्हेरी व्हेरी पॉवरफुल आणि खूप स्ट्रॉंग टेक्निक आहे. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. ओके,
तर आणि मला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.